Students, today we are going to learn sentence and kinds of sentence. First, we think about what is sentence. The sentence means वाक्य. वाक्य म्हणजे काय ते आपण प्रथम बघूया. When we speak or write, we use words. We generally use these words in groups. जसे की Little Jack Horner sat in a corner. वाक्य म्हणजे काय ते आपण बघूया. A group of words like this which makes complete sense is called a sentence. Or other definition is a sentence is a group of words put together that makes sense. Remember a thing, a sentence always has a subject and a verb. म्हणजे वाक्यात नेहमी कर्ता आणि क्रियापद असायलाच पाहिजे. एक्झाम्पल बघूया आपण. आय लव चॉकलेट्स. प्रणव इज प्लेइंग फुटबॉल. द बर्ड caught a worm. The words in bold type in above sentence are the subjects and the words in italics are the verbs. Friends, we have already seen what is sentence. Now we are going to learn kinds of sentences. Sentences are of 4 kinds. म्हणजे वाक्याचे 4 प्रकार आहेत. फर्स्ट इज assertive sentence or statements. विधानार्थी वाक्य. त्याची माहिती आपण बघूया. Assertive sentence or statements gives us some information. All assertive sentence end with a full stop. ज्यातून आपल्याला काहीतरी माहिती मिळते आणि वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप असतो त्याला assertive sentence असे म्हणतात. एक्झाम्पल, माय आईज filled with tears. सेकंड एक्झाम्पल बघूया आपण. सी सिंग्स स्वीटली. मित्र हो, एक गोष्ट लक्षात ठेवा. स्टेटमेंट्स आर ऑफ 2 टाइप्स. विधानार्थी वाक्य 2 प्रकारचे असतात. नंबर 1 affirmative sentences and नंबर 2 negative sentences. एक्झाम्पल बघूया आपण. दे आर पुअर. दिस सेंटेन्स इज affirmative. They are not rich. This sentence is negative. Remember one thing, negative information is indicated by words such as no, never, not, none, nothing, nobody, etc. नकारात्मक वाक्य नेहमी नकारात्मक शब्दानेच सुरुवात करतात किंवा नकारात्मक वाक्य ही दर्शवित असताना क्रियापदानंतर नकारात्मक शब्द वापरून ती दर्शविली जातात. Now, second kinds of sentence is imperative sentences. Its definition is an imperative sentence gives a command, an order, directions, instructions, or a request. All imperative sentences end with full stop. म्हणजे आज्ञार्थी वाक्याची सुरुवात
ही आज्ञावाचक शब्दाने, दिशादर्शक शब्दाने, विनंती दर्शविणाऱ्या शब्दाने करतात. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस यूज द इन्फिनेटिव्ह फॉर्म ऑफ द वर्ब विदाउट टू. In an imperative sentence, we also usually drop the pronoun you. आज्ञार्थी वाक्याची सुरुवात ही नेहमी करता न घेता केली जाते, मात्र तो आहे असा गृहीत धरायचा असतो. तसेच या वाक्यात क्रियापद हे टू शिवाय वापरले जाते, त्याला आपण इन्फिनिटिव्ह म्हणतो. त्याची काही एक्झाम्पल्स आपण बघूया. कमांड, डोंट मूव. ऑर्डर, डोंट आस्क एनी क्वेश्चन. डिरेक्शन, टर्न लेफ्ट देन टेक अ राईट. इंस्ट्रक्शन्स, टेक वन टॅबलेट ट्वाइस अ डे. रिक्वेस्ट, लीव मी अलोन. Wish, have a good time. Advice, obey your elders. Encouragement, प्रोत्साहन किंवा उत्तेजना. May your efforts be blessed with success. ही आज्ञार्थी वाक्यातील वेगवेगळी उदाहरणं आहेत. त्यातला दुसरा भाग आपण बघूया. An imperative sentence always follows the following patterns. आज्ञार्थी वाक्य नेहमी खालील प्रकारचा पॅटर्न वापरून तयार करतात, जसे की बेस और रूट वर्ब प्लस रेस्ट ऑफ द सेंटेन्स. हे ॲफर्मेटिव्ह टाईपचं वाक्य आहे. एक्झाम्पल बघूया आपण. मेक हे विल द सनशाईन्स. सेकंड पॅटर्न त्याचा बघूया आपण. डोंट प्लस रूट और बेस वर्ब प्लस रेस्ट ऑफ द सेंटेन्स. हा निगेटिव्ह पॅटर्न आहे. निगेटिव्ह पॅटर्नमध्ये नकारात्मक शब्द घ्यावा लागतो. एक्झाम्पल बघूया. डोंट मेक अ नॉईज. Third kind of sentence is interrogative sentences. An interrogative sentence generally used for asking information. All interrogative sentences end in a question mark. Example बघूया आपण त्याची. आर यू लिव्हिंग नाऊ. दिस इज ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स. व्हाय डोंट यू स्टे. दिस इज निगेटिव्ह टाईप सेंटेन्स. देअर आर टू बेसिक टाइप्स ऑफ इंटरगेटिव्ह सेंटेन्सेस. म्हणजे प्रश्नार्थक वाक्याचे दोन प्रकार पडतात. फर्स्ट इज yes no type questions or second verbal questions. होय नाही स्वरूपाचे प्रश्न किंवा शाब्दिक प्रश्न आपण त्याला म्हणूया. जनरली these type of questions begin with auxiliaries such as am, is, are, have, has, was, were, etc. एक्झाम्पल बघूया आपण. आर यू रेडी. आर इज ऑक्झिलरी. सेकंड WH क्वेश्चन्स और इन्फॉर्मेशन क्वेश्चन्स म्हणजे माहिती प्रश्न किंवा विशिष्ट प्रश्न असं त्याला म्हणतात. WH क्वेश्चन्स बिगिन विथ WH वर्ड्स. हे प्रश्न WH शब्दाने सुरू होतात, जसे की व्हाय, व्हाट, हाऊ, व्हेन, वेअर, विच, एटसेट्रा. एक्झाम्पल बघूया आपण. व्हॉट इज युअर नेम.
सेकंड, हाऊ डू यू नो हिम. Students, last kind of sentence is exclamatory sentence. उद्गारार्थी किंवा उद्गारवाचक वाक्य. An exclamatory sentence uses words that express strong feelings such as surprise, delight, excitement, horror, or pain. All exclamatory sentences end with an exclamation mark. मित्र हो, उद्गारार्थी वाक्ये ही आपल्या मनातील अचानक किंवा एकदम उद्भवलेल्या स्ट्रॉंग फिलिंगसाठी वापरली जातात. यात आश्चर्य, भीती, आनंद, उत्साह अशा प्रकारचे घटक असतात. एक्झाम्पल, हाऊ नाईस ऑफ यू टू कम. सेकंड एक्झाम्पल बघूया आपण. व्हॉट अन इंटरेस्टिंग स्टोरी. मित्र हो, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस बिगिन विथ व्हॉट और हाऊ और सच. म्हणजेच उद्गारार्थी वाक्ये व्हॉटने किंवा हाऊने किंवा सचने सुरू होतात. त्याची उदाहरणं व त्याचं वाक्यरचनेचा पॅटर्न कसा आहे ते आपण बघूया. नंबर 1, व्हॉट अ लॉंग रोप इट इज. इन दिस सेंटेन्स द पॅटर्न इज व्हॉट प्लस अ लॉंग रोप इज नाउन फ्रेज प्लस इट इज सब्जेक्ट प्लस is predicate. सेकंड पॅटर्न आपण बघूया. हाऊ लॉंग दॅट रोप इज. इन दिस सेंटेन्स हाऊ प्लस ॲडजेक्टिव्ह और ॲडव्हर्ब इज लॉंग प्लस दॅट रोप इज सब्जेक्ट and is predicate. Next pattern is such wonderful children. Such plus wonderful children is noun phrase, or we can use adjective also. Third information is, as you can see, sometimes the subject and predicate are left out of exclamatory sentences. म्हणजे बऱ्याच वेळेस उद्गारार्थी वाक्यामध्ये कर्ता आणि उद्देश आणि विधेय ज्याला आपण म्हणतो ते उल्लेख करायची गरज पडत नाही. एक्झाम्पल, हाऊ टेरिबल. सेकंड एक्झाम्पल बघूया. हाऊ क्लेव्हर.